नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण एकांत रायडर या चॅनलचे श्री राहुल नाईक यांच्या बरोबर हा व्हिडिओ करत आहोत. एकांत रायडर या चॅनलवर राहुलजी विविध खाद्यपदार्थ हे दाखवत असतात. त्याचबरोबर त्या खाद्यपदार्थांचं वर्णनही रसरशीत असतं. तेव्हा तुम्ही त्यांच्या चॅनलवर जाऊन जरूर ते पदार्थ बघा आणि त्यांचं रसरशीत वर्णन तुम्हाला बघायला. आज ते आपल्या बरोबर समृद्धी भोजनम इथे मिळणाऱ्या महाराष्ट्रीयन नाश्त्याचे पदार्थ एक्सप्लोर करणार आहे. तर आता आपण ते पदार्थ बघूया आणि ते पदार्थ कोणते कोणते आहेत ते पण जाणून घेऊया. पुणेरी व्यक्ती या चॅनलवर माझी पहिलीच वेळ आहे आणि आज हे दुसऱ्यांदा मला सौभाग्य मिळत आहे की अमोल सरांबरोबर मी टेबल शेअर करतोय आणि आम्ही दोघं मिळून एकत्र आम्ही नाश्त्याचे पदार्थ जे आहेत ते तुमच्या समोर आणणार आहोत. मागच्या वेळेस मागच्या एकांत रायडरच्या ब्लॉग मध्ये तुम्ही मिसळ आपण जी पाहिली साईराजची, त्यामध्ये अमोल सरांचं जे वर्णन होतं ते खूप छान होतं आणि काहीतरी वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी एका पदार्थाकडे पाहण्याचा योग आला आणि काही गोष्टी मलाही शिकायला मिळाल्या. आणि आज मी त्याच अपेक्षेने आलोय की काही इंटरेस्टिंग पदार्थांबद्दल काही वेगळा ओपिनियन, काही वेगळा व्ह्यू आज मला आणि तुम्हाला दोघांनाही बघायला मिळणार आहे. तर यासाठी मी तर एक्सायटेड आहेच. आय एम शुअर की तुम्ही एक्सायटेड असाल. तर लवकर सुरू करूया आजचा भाग. पहिला पदार्थ जो आपल्या समोर आला तो म्हणजे कोकणी कुळाचे पोहे. कोकणी कुळाच्या पोह्यांचा माझा पहिला अनुभव होता तो टिळक रोडवरचा श्रीमंती मिसळ आणि बरंच काही असं काहीतरी त्याचं नाव आहे. तर मी पहिल्यांदा तो पदार्थ तिथे खाल्ला आणि आय वॉज ब्लोन अवे की मी अपेक्षाच केली नव्हती की पोह्यांमध्ये असाही काहीतरी प्रकार मिळू शकेल. तर मला आता कल्पना तर आहे की माझ्यासमोर काय आहे, फक्त आता हे बघायचं हे आहे की त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काही व्हेरिएशन आहे की नाही. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतो काय प्रकार आहे ते. हे पोहे, भिजवलेले पोहे आहेत. त्याच्यानंतर इथे नारळाचं दूध आहे. नारळाच्या दुधामध्ये चिंचेचा कोळ आहे आणि वरती हे निर्गुंड आपल्याला दिलेले असा हा सगळा पूर्ण हे. आणि या भिजवलेल्या पोह्यांमध्येच नारळाचं दूध, फोडणी टाकलेली, हे सगळं देतात. हे आपल्याला एकजीव करायचं आहे आणि खायचं आहे. तेव्हाच त्याची एक प्रॉपर मजा येईल, तेव्हाच त्याचा एक प्रॉपर तुम्हाला आनंद मिळेल. याच्यात दिसतं आपल्याला की ऑलरेडी मिरगुंड जे आहेत ते त्यांनी थोडे हे केले, क्रश केलेले आहेत. आणि मला मिरची कुठेतरी दिसली फोडणीमध्ये, तर दॅट विल बी इंटरेस्टिंग बाईट. पहिला घास. तोंडावरचं हास्य सांगतंय पदार्थ उत्कृष्ट बनलेला आहे. तुम्हाला जो अनुभव येईल हा पदार्थ खाताना तो थोडक्यात सांगतो. सगळ्यात आधी तुम्हाला पोहे येतील. त्याच्यानंतर तुम्हाला जो क्रीमनेस आहे नारळाच्या दुधाचा तो येईल आणि त्याच्यात चिंचेचा आंबटपणा आणि तो शिजण्यासाठी कुठेतरी हा मिरगुंड, त्याचा जो एक घास घ्यायचा. एक सुखद आनंदात अशा वातावरणात तुम्ही कुठेतरी जाल. हा एक कोकणस्थ पदार्थ म्हणायला हरकत नाही. तुम्हाला दडपे पोहे किंवा चिंचकुळाचे पोहे हे तुम्हाला कोकणात मिळतील आणि त्यांच्या घरी हे बनतात, म्हणून त्या लोकांना याचं काही एक वाव फॅक्टर वाटतात नाही. शहरामध्ये हा पदार्थ जरा दुर्मिळ आहे, तर म्हणून जिथे मिळतो तिथे त्याचा आस्वाद घेण्याची संधी तुम्ही सोडू नका. आणि अर्थातच इथे याची चव सुंदर आहे. ती चव अनुभवायला तुम्ही इथे नक्की या. पुढचा पदार्थ, माझा आवडता पदार्थ मी मागवलाय तो म्हणजे उपवासाच्या भाजणीचं थालीपीठ. हा अजून एक असा पदार्थ आहे जो तुम्हाला बाहेर हॉटेलमध्ये मिळणार नाही. थोडक्यात तुम्ही जर इथे आला तर तुम्हाला असंच वाटेल की तुम्ही घरी आलात आणि आईच्या हातचं किंवा आपल्या घरी कुठल्या तरी माऊलीच्या हातचं जेवताय. उपवासाच्या भाजणीचं थालीपीठमध्ये 2 थालीपीठ येतात. दहीची एक छोटी वाटी आहे, एक लोणचं आहे लिंबाचं. आता हे गोड एका तिखट आहे, गोड एका तिखट आहे ते बघायचं, ते खाल्ल्यानंतर कळेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यासाठी या हॉटेलचं कौतुक करावं लागेल ते म्हणजे लोणी दिलेले त्यांनी इथे. लोणी आजकाल हॉटेलमध्ये फार क्वचित बघायला मिळतं थालीपीठवर. जिथे तिथे अमूल बटरनीच आपला
शिक्कामोर्तब केल्यासारखं झालेलं आहे. आणि थालपिठाबरोबर बटर हे मला कधीच, म्हणजे माझा वैयक्तिक हा ओपिनियन आहे, कधी मॅच करत नाही. त्याच्यावर तुम्ही लोणीच द्या, नाहीतर देऊ नका बटर वगैरे. लोणी प्रॉपर दिलं पाहिजे, तरच ते छान लागेल. तर इथे आपल्याला मिळालंय, त्याच्यासाठी हॉटेलवाल्यांचं कौतुक. आता चवीकडे येऊया, कारण का सगळा खेळ जो आहे तो चवीचा आहे. आणि आपल्याला बघायचं की ते लिंबू जे आहे, लोणचं आहे लिंबाचं, ते गोड आहे का तिखट आहे. चला. भाजणी ते स्वतः बनवतात हे त्यांनी आपल्याला सांगितलं. तर आधी दह्याबरोबर पाहूया. माझ्या घरी बनतो त्यात हलकासा तिखटपणा असतो, याच्यात शेवटी जाणवतोय. भाजणी आणि बटाटा, उकडलेला बटाटा टाकलेला आहे ना त्याच्यात, उकडलेला बटाटा असं ते कॉम्बिनेशन असतं. आणि चव याची बॅलन्स करण्यासाठी ते प्रमाण जे आहे बटाट्याचं आणि भाजणीचं ते जुळलं पाहिजे, ते इथे जुळलेलं आहे. छान थालीपीठ आहे, दह्याबरोबर छान लागतंय. पटकन लोणच्याबरोबर एक घास घेऊन बघू. हे लोणचं पण ते म्हणाले उपवासाचंच आहे. घरगुती लोणचं आहे, त्यांची आईच बनवते लोणचं. टेस्टमध्येच कळतं, कारण का बाजारातली ती एक टिपिकल चव तुम्हाला लगेच ओळखून येते. तर ते हे लोणचं नाहीये, हेही तुम्हाला कळेल. आपण हे मागून थोडा वेळ लागला म्हणून थोडंसं थंड झालंय, आणि म्हणून हे जे लोणी दिलं ते मेल्ट होत नाहीये. पण तुम्ही जर ऑर्डर केलं, गरमागरम मिळेल, आणि छान हे लोणी तुम्ही मेल्ट करून या आनंदात तुम्ही कुठेतरी हरवून जा. कारण का लोणी हे आजकाल एक श्रीमंती अशी गोष्ट झालेली आहे. बटर तुम्हाला कुठे पण मिळेल, पण लोणी जर मिळालं ना, खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला कुठल्या हॉटेलमध्ये लोणी मिळेल. मी तिथे वैयक्तिक जाईन, ते खाण्यासाठी, शूटसाठी नाही, खाण्यासाठी. इथे एक एक सुखद आश्चर्याचे धक्के आपल्याला मिळतात, कारण का जे पदार्थ आपल्या घरी बनतात हे सगळे पदार्थ आपल्याला या हॉटेलमध्ये मिळतात. पुढचा पदार्थ अर्थात घावण. हा एक रेअर पदार्थ आहे, सगळीकडेच मिळेल असं नाही, आणि जर मिळालाच तर तो चांगलाही लागला पाहिजे. तर आपण या ठिकाणी बघूया की हा पदार्थ चवीचा कसा आहे. सोबत त्यांनी हे दोन येतात, दोन घावण येतात आपल्याला एका प्लेटमध्ये. छान सुंदर केळाच्या पानावर त्यांनी दिलेलं आहे, आणि एक वाटी चटणी. चटणीमध्ये डाळ, कोथिंबीर, खोबरं, मिरची एवढे घटक बनवून वापरून ही चटणी बनवली गेली आहे. बघूया या घावण बरोबर ही चटणी कशी मॅच करते की नाही. घावण छान, त्याच्याबरोबर घावणचा जो एक प्लेन असे एक प्लेन टेस्ट असेल, ती टेस्ट शिजण्यासाठी या चटणीमध्ये हलकासा एक स्पाइस, हलकासा एक तिखटपणा गरजेचा आहे, तो याच्यात आहे. आणि एकूणच हे पॅकेज जे आहे ते तुम्हाला एक, आपण म्हणतो ना, होमली फूड, तो आनंद देईल. असा तुम्ही कुठे जर मिस करत असाल तर घावण खाण्यासाठी तुम्ही इथे या. तुम्हाला तुमच्या घरी खातोय याची एक आठवण येईल, आणि एक कुठेतरी सॅटिस्फॅक्शन मिळेल तुम्हाला, असा हा पदार्थ. पुढचा पदार्थ जो मागवलाय तो म्हणजे कटवडा. आत्तापर्यंत जे आपण पदार्थ मागवले ते म्हणजे जरा सात्विक, जरा असे थोडे गोडसर असं नाही म्हणता येणार, पण थोडे साजूक असे होते. पण आता जरा आपण आपलं टेस्ट बड्सना थोडं एलिव्हेट करूया आणि जरा स्पाइस लेवल आपली वाढवूया, म्हणून हा कटवडा मागवलाय. कटवडा म्हणजे अर्थात रस्सा सॅम्पल तुम्ही म्हणू शकाल. एक थोडी रोमांचक अनुभव तुमच्या खाण्यामध्ये तुम्हाला देते. तर हा पदार्थ दिलेला आहे, तर त्याच्यात त्यांनी सजावट जी केली ती खूप छान आहे. वरती लिंबू दिलाय, शेव त्यांनी भरवली आहे, त्याच्या खाली बारीक चिरलेला कांदा आहे, आणि या एकूणच सगळ्या रंगांचं जे सजावट आहे ना, त्यात ती हिरवी कोथिंबीर खूप मस्त आपलं काम करते. तर ही सजावट जरा बाजूला करूया. मन माझं थोडं दुखावत आहे ही सजावट डिस्टर्ब करताना, पण आपल्याला काय बघायचं आहे, खाली जो वडा आहे ना त्याचा आकार, या वड्याचा आकार बघा.
छान मोठा असा हा वडा आहे. हा चमचा त्याचं वजन पेलवत नाहीये त्या चमच्याला, एवढा जाड आणि मोठा असा वडा आहे. आणि तो जर मी धरला तर तो तुटेल, एवढा मोठा असा आणि वजनदार वडा आहे. तर हे झालं सगळं बघण्याचं. डोळ्यांनी आपण आनंद घेतला या पदार्थाचा. आता थोडी चव बघूया आणि त्या चवीमध्ये जरा जादू शोधूया, आहे की नाही. बघायला तर खूप प्रॉमिसिंग वाटतोय. कटचा म्हणजे जे सॅम्पल आहे त्याचा वासही खूप छान येतोय. जी वड्याची चव आहे ना, ती तुम्हाला प्रामुख्याने जाणवते आणि ती ओळख करून देते की घरी बनवल्याच्या वड्यासारखी ही चव आहे. घरगुती चव मला त्या वड्यामध्ये मिळाली आणि अर्थात त्याच्यानंतर तो एक रस्स्याचा तिखटपणा तुम्हाला आपली ओळख करून देतो की अरे मीही आहे. पण वड्याची चव खूप छान आहे. तुम्हाला जर घरी बनवलेला वडा आवडत असेल ना, तुम्हाला जर घरचं खायला आवडत असेल, तर तुम्ही या वड्याला खूप अप्रिशिएट कराल. एवढ्या चांगल्या चवीचा हा वडा आहे. आणि जर सॅम्पलचं बोलायचं झालं किंवा कटचं बोलायचं झालं, तर असं जास्त फार काही तिखटाचा मारा नाहीये की तुम्ही फार घाम निघेल आणि असं छान आनंद देणारा असा हा पदार्थ आहे आणि मजा देणारा पदार्थ आहे. बटाटा वडा आणि सॅम्पल जुना पदार्थ आहे, पण प्रत्येक वेळेस खाल्ल्यावर जर नव्याने जर आनंद झाला तर तो कटवडा छान, हे माझं मत आहे. दुसरी गोष्ट, या पदार्थाला कटवडा का म्हणतात हे जर तुम्हाला माहिती असेल खाली कमेंट करून सांगा की हा काय मध्ये कट केला तर नसतो, मग याला कटवडा का म्हणतात. जर माहिती असेल उत्तर तर खाली कमेंट करून नक्की सांगा. आता मी आज अमोल सरांच्या पुणेरी व्यक्ती या चॅनलवर बोलतोय. मी आजपर्यंत या पदार्थापासून जरा लांबच पळत चाललोय, पण सरांचा प्रेफरन्स आहे, सरांनी मागवलाय. कधी कधी काय होतं की एखाद्या पदार्थाची चव तुम्हाला समजण्याकरता किंवा आत्मसात करण्यासाठी एखाद्या पदार्थाची चव समजण्यासाठी किंवा आत्मसात करण्यासाठी एक मॅच्युरिटी तुम्हाला लागते. ती कदाचित माझ्यात आत्ता नाही आली, म्हणून मी या पदार्थापासून आतापर्यंत लांब पळत चाललोय. पण नियती अशी की आज तो योग आलाय, हा पदार्थ माझ्यासमोर आलेला आहे. आणि तो पदार्थ म्हणजे कढी आणि वडा. कढी आणि वडा हे कॉम्बिनेशन कसं जाऊ शकतं या प्रश्नानेच मी या पदार्थापासून लांब जात आलोय आतापर्यंत. पण आता हा समोर आलाय, तर जे काय ते तुमच्यासमोर पहिल्यांदाच होणार आहे. ते माझ्या चॅनलवर आतापर्यंत कधी नाही झालं. बघूया. आय एम ऑल इन फॉर सरप्राइजेस की काय चव मिळेल याच्यातनं. आणि आय बी ओपन विथ यू, आय बी फ्रँक विथ यू की माझं जे मत असेल ते. एक मात्र मी निश्चित सांगेन की माझ्यासमोर हा पदार्थ ठेवल्या ठेवल्या कढीच्या एका सुंदर वासाने ओळख करून दिली की मी मस्त बनलेली आहे. आणि एक छान कढीसाठी ना ताकाचा एक योग्य प्रमाणात आंबटपणा हवा, तरच त्या कढीला छान वास येतो, अशी माझी समज आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यात डाळीचं पिठाचं प्रमाण किती आहे ते पण मॅटर करतं. पंजाबी कढीमध्ये जर तुम्ही पाहिलं तर पंजाबी कढीमध्ये तुम्हाला जरा जास्त मिळेल. तर ही बघूया. वासानेच मी ओळखलंय की हे प्रॉपर महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवलेली आहे. चव बघू कशी आहे ती. फोटो मी क्रॉस केली आहेत. त्या कढीवरची फोडणी आहे ती लाल तिखटाची दिसते मला, म्हणून तेही काहीतरी वेगळं असेल. चांगलं आहे, पण माझा प्रेफरन्स कटवडा राहील. आता वळूया या पदार्थाच्या चवीकडे. तुम्हाला परत पहिली गोष्ट जी ओळख करून देते म्हणजे घरी बनवलेला बटाटा वड्याची एक चव ही आहे. नंतर तुम्ही तुमच्या चवीकडे लक्ष वेधून घेते ती म्हणजे ती कढी. कढी छान आहे, आपल्या घरी बनते तशी आहे. आणि माझ्या वैयक्तिक प्रेफरन्ससाठी हे कॉम्बिनेशन मला नाही आवडलं. मी सुरुवातीला जसं म्हणालो तसं की एखाद्या पदार्थाला आवडण्याकरता तुम्हाला ती मॅच्युरिटी लागते.
पुण्यामध्ये बहुधा हे आपलं कल्चर नाहीये. हे नवीन आलेलं आहे बहुतेक पुण्यामध्ये, की मी आजकाल बाहेर पाहतो की कढी वडा, कढी समोसा तो विचारही करवत नाही मला खायला. म्हणून मी आतापर्यंत त्या पदार्थांपासून लांबच राहिलेलो आहे. फार काही वाईट नाहीये, पण ज्या लोकांना त्या त्या भागामध्ये हे आवडत असेल, त्यांच्यासाठी हे ऑप्शन पुण्यामध्ये आता आहे. आणि तुम्ही जर बाहेरून कुठून आलेला आहात, तर तुमच्या भागामध्ये समजा हे एक स्टेपल फूड असेल, तर तुम्ही त्याचा आनंद घेण्यासाठी इथे या. हा या पदार्थाची चव चांगली आहे, पण मी अजून त्या चवीला आत्मसात करण्यासाठी अजून माझ्याकडे तेवढी मॅच्युरिटी नाही आली. पण पदार्थ छान आहे आणि मी सांगितलं तसं वडा सेंटर पीस आहे आणि तो वडा उत्कृष्ट आहे. घरी बनवलेल्या वड्यासारखी चव तुम्हाला मिळेल. आपण ते म्हणतो ना, प्रत्येक हॉटेलवाला जे म्हणतो की अरे नाही मला ते तिखट बादणार नाही, ते खरंच तुम्हाला इथे तुम्ही खाऊन बघा, नाही बादणार. उत्कृष्ट न्याहारीचे ठिकाण म्हणजे समृद्धी भोजनम अशी ओळख अल्पावधीतच तयार झाली आहे. इथले पदार्थ तयार करताना चांगल्या प्रतीची सामग्री वापरली जाते. त्यामुळे पदार्थाची चव उत्कृष्ट होते. पदार्थ तयार करताना योग्य प्रमाणात ते शिजवले जातात आणि खवय्यांसमोर ते सादर करताना आकर्षकपणे सजवले जातात. यामुळे पदार्थ बघून खवय्यांचं मन आधीच जिंकलं जातं. आजच्या व्हिडिओमध्ये राहुल सरांबरोबर आपण वेगवेगळे महाराष्ट्रीयन न्याहारीचे पदार्थ आहेत ते बघितले. खरं तर हे असे पदार्थ होते जे सर्वसामान्य लोकांना मराठी समृद्धी भोजनामध्ये आज आम्ही आलोय आणि मनच नाही, आत्माही तृप्त झाला. असे पदार्थ खायला मिळाले, अशी चव खायला मिळाली. खूप सुंदर घरची आठवण करून देणारे पदार्थ. आता मी पुण्यातच राहतो, पुण्यातल्याच वातावरणात वाढलेलं आहे, म्हणून कसं आहे की या चवी आमच्यासाठी नवीन नाहीत. पण जी लोक आपलं घर सोडून कामासाठी किंवा शिकण्यासाठी इथे आलेले आहेत, त्यांना कुठेतरी ते क्रेविंग असतं की अरे कुठेतरी घरची चव मिळाली तर बरं होईल. तर तो शोध तुम्ही इथे गेला या, मी खात्रीने सांगतो तो इथे पूर्ण होईल. मायेने इथे पदार्थ बनवले गेले, तर ती माया, ते प्रेम तुम्हाला या पदार्थाच्या चवीमध्ये प्रत्येक घासामध्ये मिळेल. तर ते प्रेम अनुभवायला तुम्ही इथे नक्की या. आजच्या व्हिडिओमध्ये राहुल सरांबरोबर आपण वेगवेगळे महाराष्ट्रीयन न्याहारीचे पदार्थ आहेत ते बघितले. खरं तर हे असे पदार्थ होते जे सर्वसामान्य लोकांना, मराठी खवय्यांना हे आवडतात, पण हे कुठे मिळत नाहीत. तर तुमचा हा शोध, हा व्हिडिओ बघून समृद्धी भोजनम इथे संपला असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. कारण यांच्याकडे मिळणारे अस्सल महाराष्ट्रीयन न्याहारीचे पदार्थ हा एक त्यांचा USP आहे. तेव्हा तुम्ही यांच्या या हॉटेलला एकदा नक्की भेट द्या. तसंच राहुल सर आज आपल्या चॅनलवर आले आणि त्यांनी पदार्थाचे रसरशीत वर्णन केलं. त्याचबरोबर प्रत्येक पदार्थाची चव कशी आहे आणि तो कसा तयार झाला आहे हे त्यांनी सांगितलं. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि भविष्यात असेच आपण काही व्हिडिओज त्यांच्याबरोबर करूया. ते त्या व्हिडिओमध्ये आपल्याला पदार्थाचं असंच वर्णन करतील अशी मी खात्री देतो. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मंडळी, आम्ही एवढे चांगले व्हिडिओ तयार करतो, पण तुम्ही या व्हिडिओला लाईक करत नाही, तसेच चॅनलला सबस्क्राईब पण करत नाही. जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल, तर पटकन चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळींना पण पाठवा, कारण येणारे काही व्हिडिओज माफक किमतीत कुठे काय मिळेल हे आम्ही आमच्या चॅनलद्वारे दाखवणार आहोत. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या.